नमस्कार मंडळी. यंदा 2025मध्ये धनत्रयोदशी, ज्याला आपण धनत्रयोदशी असं म्हणतात, ते शनिवारी दिनांक 18 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाईल. खरं तर दरवर्षी दिवाळी हा सण फक्त 5 दिवसाचा असतो, पण यावर्षी दिवाळी हा सण 6 दिवसाचा असणार आहे. धनत्रयोदशी हा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा होतो. या दिवशी धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी आणि आरोग्य देव धन्वंतरी यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशी हा दिवस नवीन खरेदीसाठी शुभ मानला जातो. या दिवशी लोक सोनं, चांदी, वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करतात, जे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची सुद्धा पूजा केली जाते. आरोग्याचा देव धन्वंतरी यांचीही या दिवशी पूजा केली जाते. धनत्रयोदशीचा पूजेचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 7:16 पासून 8:20 पर्यंतचा कालावधी शुभ मानला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं, चांदी, तांब किंवा इतर धातूंच्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी घराची साफसफाई करून प्रवेशद्वारावर पणत्या लावल्या जातात, ज्यामुळं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते. लक्ष्मी आणि धन्वंतरीच्या मूर्तीची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते. हा सण नेहमी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो आणि याला धनत्रयोदशी असं सुद्धा म्हटलं जातं. या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस आरोग्य, संपत्ती आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घरामध्ये सुख, शांती आणि ऐश्वर्य टिकवण्यासाठी काही खास उपाय केले जातात. तर मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माता लक्ष्मीला आनंदी करण्यासाठी सोपे आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत. हे उपाय तुम्ही नक्की करून पहा. तर त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसंच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा जय धन्वंतरी असं नक्की लिहा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला उपाय म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी घराच्या प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात एक छोटा दिवा लावल्यानं अंधार दूर होतो आणि लक्ष्मीचं स्वागत होतं, कारण प्रकाश हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. 2. या दिवशी गुलाबी कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मी मातेला, म्हणजेच लक्ष्मी माता ही कमळात बसलेल्या अवस्थेत असावी. कधीही उभ्या असलेल्या लक्ष्मी मातेची पूजा करू नये, कारण उभी असलेली लक्ष्मी माता ही अस्थिर असते, म्हणजे ती आपल्या घरात कायमस्वरूपी स्थिर टिकून राहत नाही. लक्ष्मी माता ही नेहमी कमळावर बसलेला फोटो किंवा मूर्ती असेल तर अशाच लक्ष्मी मातेचं पूजन करावं, कारण बसलेली लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात असते. कमळात बसलेल्या लक्ष्मी मातेचं पूजन करून तिला गुलाबी फुलांचा हार अर्पण केला तर घरामध्ये धनवृद्धी होते आणि घरातील अडचणी दूर होतात. 3. धनत्रयोदशीला सोनं, चांदी किंवा धातू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं, कारण ह्या वस्तू लक्ष्मीचं प्रतीक मानल्या जातात आणि त्यामुळं घरात धन स्थिर राहतं असं सुद्धा मानण्यात येतं. नंबर 4. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करून आणून त्यावर थोडंसं हळदी, कुंकू, अक्षदा ठेवून पूजन केल्यास घरातील दारिद्र्य दूर होतं आणि समृद्धीचं आगमन घरामध्ये होतं. नंबर 5. या दिवशी शुद्ध धान्य, तांदूळ, गहू किंवा मूग खरेदी करून घरात आणल्यास ते लक्ष्मीचं आगमन मानलं जातं आणि अन्नधान्य कधीही कमी पडत नाही. नंबर 6. मुख्य दारावर रांगोळी काढून त्यामध्ये स्वस्तिक आणि कमळाचं चिन्ह काढल्यास लक्ष्मीची आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं. नंबर 7. धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे लावून लक्ष्मीला अर्पण करावेत, कारण 13 आकडा धनत्रयोदशीशी जोडलेला आहे आणि यामुळं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. नंबर 8. या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावल्यास घरात लक्ष्मी आणि नारायण या दोघांचेही आशीर्वाद कायम राहतात आणि वास्तव्यसुद्धा कायम राहतं. नंबर 9. धनत्रयोदशीला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून देवीसमोर ठेवावा, कारण तुपाचा दिवा लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि तो स्थिर समृद्धी आणतो. नंबर 10. घरात आलेल्या पाहुण्यांना चहा पाणी करून त्यांचा पाहुणचार करावा आणि काहीतरी छोटं दान किंवा भेटवस्तू दिल्यास लक्ष्मीची कृपा वाढते आणि आपल्या घरामध्ये चैतन्य टिकतं. नंबर 11. या दिवशी चंद्राला अर्घ्य देऊन प्रार्थना केली की आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होतात आणि आपलं मन सुद्धा शांत राहतं.
नंबर 12, धनत्रयोदशीच्या दिवशी लाल कपड्यात 1 रुपया गुंडाळून त्याचं पूजन करून तिजोरीत ठेवला तर माता लक्ष्मी स्थिर राहते आणि धन कधीही कमी पडत नाही. नंबर 13, धनत्रयोदशीच्या दिवशी गाईला गोडधोड खाऊ घातल्यास धनवृद्धी होते, कारण गाय हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. नंबर 14, या दिवशी चांदीचं नाणं खरेदी करून पूजन केल्यास ते नाणं कायम शुभ मानलं जातं आणि ते घरात ठेवलं की लक्ष्मी प्रसन्न राहते आणि धनामध्ये वृद्धी होते. नंबर 15, धनत्रयोदशीच्या दिवशी श्री सुक्तमचं पठण केल्यानं लक्ष्मीची कृपा सहज मिळते आणि आर्थिक संकट आपोआप दूर होतात. नंबर 16, धनत्रयोदशीच्या दिवशी गुलाबाच्या फुलांनी देवीचं पूजन केलं तर घरात आनंद, ऐश्वर आणि समाधान वाढतं. नंबर 17, धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करून घरात आणल्यास लक्ष्मीची कृपा वाढते, कारण नवी खरेदी म्हणजे नव्या संधीचं आगमन असतं. नंबर 18, ओम श्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करून लक्ष्मी मातेला तुपाचा दिवा लावून पूजन केल्यास माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. नंबर 19, लहान मुलांना गोडधोड खायला दिल्यास घरात सदैव गोडवा राहतो आणि माता लक्ष्मी आनंदाने आपल्या घरामध्ये वास्तव्य करते. नंबर 20, धनत्रयोदशीच्या दिवशी धान्याचं पूजन केलं जातं, म्हणून धान्याने भरलेला कलश ठेवून त्यावर नारळ ठेवल्यास घरातील अन्नधान्य कधीही कमी पडत नाही असं सुद्धा मानलं जातं. नंबर 21, या दिवशी लक्ष्मीसमोर पंचप्रदीप लावल्यास घरात ऐश्वर वाढतं आणि देवीचं आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतात. नंबर 22, धनत्रयोदशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावून प्रार्थना केली तर पितृदोष दूर होतो आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते, कारण पिंपळाच्या पानामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. नंबर 23, धनत्रयोदशीच्या दिवशी मंदिरात दिवा दान केल्यास आपल्या घरामध्ये समृद्धी येते. नंबर 24, संध्याकाळच्या वेळी 11 दिवे एकाच वेळी लावून देवीसमोर ठेवले तर लक्ष्मी माता स्थिर होते आणि दारिद्र्य दूर होते. नंबर 25, या दिवशी घरात फळे ठेवून देवीला अर्पण केली की आरोग्य आणि धन हे दोन्ही आपल्या घरामध्ये नेहमी टिकून राहतं. नंबर 26, मुख्य दारावर लक्ष्मीची पावलं चिन्ह काढल्यास देवी घरात प्रवेश करते असं मानलं जातं. नंबर 27, धनत्रयोदशी दिवशी दूध दान करणं खूप शुभ मानलं जातं, कारण यानं आपल्या जीवनातील संकट दूर होतात. नंबर 28, धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करताना घंटा वाजवावी, कारण यानं वातावरण घरातील शुद्ध होतं आणि लक्ष्मी आनंदी होते. नंबर 29, या दिवशी शमीचं पान घरात आणून ठेवलं की घरात समृद्धी टिकते असं सुद्धा मानलं जातं. नंबर 30, धनत्रयोदशीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. माता लक्ष्मीला अस्वच्छता आवडत नाही. नंबर 31, या दिवशी श्रीसूक्त व लक्ष्मी अष्टक याचं पठण केल्यास देवी प्रसन्न होते. नंबर 32, गुरुजनांना आणि वडीलधाऱ्यांना पाणी किंवा चहा देऊन सेवा केल्यास या दिवशी लक्ष्मीची कृपा वाढते. नंबर 33, धनत्रयोदशीच्या दिवशी पितरांसाठी दिवा लावला तर त्यांचे आशीर्वादही मिळतात आणि लक्ष्मी टिकून राहते, म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करावं. नंबर 34, धनत्रयोदशीच्या दिवशी कांदा आणि लसूण घरात आणू नये, कारण ते अशुभ मानलं जातं, कारण हे लक्ष्मीच्या आगमनाला अडथळा निर्माण करतात असं मानलं जातं. नंबर 35, धनत्रयोदशीच्या दिवशी सुगंधी अगरबत्ती व धूप लावून घरातील वातावरण प्रसन्न करावं, कारण या दिवशी माता लक्ष्मीचे, कुबेर देवतांचे आणि धन्वंतरी देवाची पूजा केली जाते. नंबर 36, धनत्रयोदशीच्या दिवशी लाल धागा, ज्याला आपण कलावा असं म्हणतो, तो धागा देवीला अर्पण करून तो तिजोरीत ठेवावा. असं केल्यानं धन स्थिर राहतं. नंबर 37, या दिवशी नवीन आरसा खरेदी करून घरात ठेवणं शुभ मानलं जातं, कारण तो तेज आणि समृद्धीचं प्रतीक आहे. नंबर 38, देवीला गोड पदार्थ अर्पण करून ते सर्वांनी प्रसाद म्हणून खाल्ल्यास घरात गोडवा आणि आनंद टिकतो. नंबर 39, या दिवशी देवीला 9 प्रकारची फुलं अर्पण केली तर लक्ष्मीची कृपा अधिक काळ टिकते. नंबर 40, या दिवशी पक्ष्यांना दाणे दिल्यास लक्ष्मी आनंदी होते आणि आपल्याला पुण्य लाभतं. नंबर 41, धनत्रयोदशीला लोखंड खरेदी करणं टाळावं, कारण ते अशुभ मानलं जातं. तसंच या दिवशी कोणत्याही प्रकारचे काळी कपडे, काळ्या वस्तू खरेदी करून आणू नयेत, ते सुद्धा अशुभ मानलं जातं. नंबर 42,
चांदीची लहानशी मूर्ती खरेदी करून देवासमोर ठेवणं शुभ मानलं जातं किंवा चांदीचा एखादा छोटासा कॉईन खरेदी करा आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. यामुळं धनामध्ये वृद्धी होते. नंबर 43, धनत्रयोदशीच्या दिवशी अन्न बनवताना घरातील सर्व सदस्यांनी थोडासा सहभाग घेतल्यास घरात ऐक्य टिकतं. नंबर 44, धनत्रयोदशीच्या दिवशी भर दिव्यांनी उजळून टाकावं घर, कारण माता लक्ष्मीला प्रकाश अत्यंत प्रिय आहे. अंधाऱ्या ठिकाणी माता लक्ष्मी वास करत नाही, म्हणून घरात सगळीकडे लख्ख प्रकाश असावा. यामुळे लक्ष्मीचा वास टिकतो. आणि दिवाळी हा सण दिव्यांचा मानला जातो, म्हणून सगळीकडे भरपूर दिवे लावून लख्ख प्रकाश ठेवावा. या दिवशी लाल लिफाफ्यात थोडे पैसे ठेवून पूजन करून तिजोरीत ठेवावे. हे घरात स्थिर संपत्तीचं प्रतीक आहे. नंबर 46, धनत्रयोदशीच्या दिवशी ध्यान आणि प्रार्थना केल्यास मन स्थिर होतं आणि लक्ष्मी प्रसन्न होते. नंबर 47, या दिवशी घरात ताज्या फुलांचा सुगंध ठेवल्यास वातावरण पवित्र राहतं. नंबर 48, धनत्रयोदशीच्या दिवशी नारळ देवीसमोर ठेवून त्याला कुंकू हळद लावून पूजन केलं तर घरात सुख समृद्धी कायम राहते. तर आपण इतके सारे उपाय पाहिले जे धनत्रयोदशीच्या दिवशी केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धनधान्य कायम टिकून राहतं. तर मैत्रिणींनो, या वर्षीच्या धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की हे उपाय करून पहा. तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नक्कीच येईल. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसंच हा व्हिडिओ आपण सर्वांनी संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद.